कन्नड तालुक्यातील अंजना पळशी मध्यम प्रकल्पाचे पाणी डाव्या कालव्याद्वारे सोडल्यामुळे वरील दोनही तलाव आज रोजी निम्मेहून जास्त भरले आहेत। नाचनवेल अहमदाबाद शिवारातील चिचखोरी आणि अहमदाबाद पाझर तलावात कालव्याद्वारे ऐन उन्हाळ्याच्या तोंडात पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला आहे। 24 फेब्रुवारी रोजी शेतकरी आणि पाटबंधारे विभागाचे कर्मचारी यांनी जलपूजन करून आनंद उत्सव साजरा केलाय। या प्रसंगी शेतकरी बांधवांनी आलेल्या पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार सन्मान केलाय। सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे परिसरातील पिकांना जीवनदान मिळाले असून पशुपक्ष्यांच्या पाण्याची चिंता मिटली असल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे। या तलावाच्या सुमारे 3 किलोमीटर परिघात विहिरींना फायदा होतो। डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडल्यामुळे पिशोर, खडकी, वागुळखेडा, नादरपूर, जवखेडा, मोहाडी, अहमदाबाद आणि नाचनवेल परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होऊन रब्बी पिकाला जीवदान मिळाले आहे। अंजना पळशी प्रकल्पाचे कालवे दुरुस्तीबाबत लाभ क्षेत्रातील ग्रामपंचायत आणि शेतकऱ्यांनी निवेदन दिले होते। त्या अनुषंगाने जलसंपदा विभागामार्फत मागील कालावधीत कालव्यावरील जलसेतूंची दुरुस्ती तसेच यांत्रिकी विभाग आणि सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून कालव्याची साफसफाई आणि दुरुस्ती करण्यात आली होती। या कालव्यावरील जलसेतूंची दुरुस्ती आणि पाटाची साफसफाईचे काम चांगले झाल्यामुळे पाटाच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी चांगल्या दाबाने येत आहे। या कामी अंजना पळशी प्रकल्पाचे शाखा अभियंता शिशिर गांजाळे, कालवा निरीक्षक PU घुगे आणि कालवा निरीक्षक धीरज जाधव तसेच कालवा चौकीदार बाळू जाधव यांनी अथक परिश्रम घेतल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय। यापूर्वी या पाझर तलावामध्ये सन 2011 आणि 21 फेब्रुवारी 2023 त्यानंतर यावर्षी 19 फेब्रुवारी 2026 रोजी पाझर तलावात अंजना पळशी मध्यम प्रकल्पाचे पाणी डाव्या कालव्याद्वारे दाखल झाले आहे। कालव्यात पाणी दाखल झाल्यामुळे पशुपक्ष्यांसह शेती सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था झाली असून जमिनीची पाणी पातळी वाढ झपाट्याने होत आहे, तर विहिरींच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होत आहे असं मत यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय। या प्रसंगी संजय राजपूत, माजी उपसरपंच रावसाहेब शिंदे, पांडुरंग राजपूत, करण राजपूत, चरण राजपूत, रामेश्वर राजपूत, एकनाथ बनकर, पुंडलिक बनकर, ज्ञानेश्वर शिंदे, वसंत शिंदे, बाळू शिंदे, बाळू थोरात, चेतन शिंदे, मधुकर सुरडकर, अजिनाथ पवार, सूरज राजपूत, गणेश राजपूत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देविदास थोरात, एमसेन न्यूज कन्नड, छत्रपती संभाजीनगर।